मित्रांनो, मी आज खूप मोठ्या सामाजिक विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मला असं म्हणायचं आहे, की आजही आपले खूप सारे बौद्ध धर्मीय लोक का हिंदू देवी-देवतांच्या पूजा करतात? का त्यांच्या मंदिरात जातात? आणि त्यांची उपासना का करतात? कारण हे बघा, बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू धर्मापासून अलिप्त करून बौद्ध धर्माचा एक नवा प्रकाश दाखवला. त्या प्रकाशावरती आपण पाऊल ठेवणं, त्या प्रकाशाच्या दिशेने जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञेचं पालन करायला सांगितलंय. पण मी आज पाहतोय, की आज आपले लोक एकही प्रतिज्ञा पाळताना दिसत नाहीत. त्यापैकी अशा काही प्रतिज्ञा होत्या, की मी हिंदू देवी-देवतांच्या पूजा करणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. परंतु आज प्रत्येक ठिकाणी बघतोय खूप बोटावर मोजण्याइतकीच लोकं त्या 22 प्रतिज्ञापैकी अगदी 7, 8, 10, 12 पाळण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामध्येही ते अयशस्वी राहिलेले दिसतात. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये कोणत्याही धर्माच्या ऱ्हासाची 3 कारणे सांगितलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं, की कोणताही धर्म त्याचा विकास कमी होण्यासाठी किंवा तो धर्म मागे पडण्यासाठी 3 महत्त्वाची कारणे आहेत. ती म्हणजे जर त्या धर्मात वावरणारी लोक किंवा त्या धर्माला जोडून असणारी लोकच त्या धर्माचा जर आचरण करत नसतील, तर तो धर्म कमी असतो. म्हणजे तो आचरणात न आल्यामुळे तो मागे पडतो. दुसरं त्यांनी कारण असं सांगितलं होतं, की जेवढे पण त्या धर्मामध्ये शिकले सवरलेले लोक आहेत, ते जर त्या धर्माचा जर पुढे प्रगतिशील वाटचाल करत नसतील, तर तो धर्म ऱ्हास पावतो किंवा तो कमी होतो. त्याचं आचरण कमी होतं, प्रभाव कमी होतो. आणि तिसरं त्यांनी कारण खूप महत्त्वाचं सांगितलं होतं, की जर त्या धर्मामध्ये जे उपस्थित असणारे धर्मगुरू आहेत किंवा जे भिक्खू लोक आहेत, आपल्या बौद्ध धर्माच्या संलग्न असणारे, ते जर त्या काळातील लोकांशी जर संलग्न होऊन आपला धर्म जर व्यवस्थित पटवून आता जी 3 कारणे बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातून वर्णन केलेली आपण पाहिली. त्यापैकी आपण त्या 3 कारणापैकी कुठल्यातरी 2 कारणामध्ये बसतोय, असं आपल्याला उघडकीस येईल. कारण आपण आपल्याच जर धर्माचं आचरण करत नसाल, तर तो धर्म ऑटोमॅटिकच आचरणात न आल्याने तो मागे पडत जाईल आणि आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेला जो प्रकाश आहे, जो बुद्धांचा प्रकाश आहे, तो आपल्याला कधीच गाठता येणार नाही. तर या सर्व गोष्टीवरून मला असं म्हणायचं आहे, की आजकाल आपल्या समाजामध्ये अ, खास करून बौद्ध समाजामध्ये सुशिक्षित लोकांची सुशिक्षित अंधश्रद्धा आहे. म्हणजे जसं बघा, आपण आरक्षण जेवढ्या पण एस-सी कॅटेगरीच्या संलग्न जाती असतील, त्या सर्व बांधवांसाठी ही गोष्ट आहे. मला असं म्हणायचं आहे, की आपण आरक्षण बाबासाहेबांमुळं आपल्याला आरक्षण भेटलं. बाबासाहेबांमुळे आपण शिक्षण घ्यायला लागलोत. आपल्याला शिक्षणाचा दर्जा भेटला. नोकऱ्यांमध्ये आपल्याला आरक्षणं भेटली. पण आपण जेव्हा त्याच आरक्षणावरती शिक्षण शिकून आपण जेव्हा एखाद्या नोकऱ्याला लागतो, तर खूप सारे लोक इतर हिंदू देवी-देवतांच्या अ, मंदिरांमध्ये अ, पूजा करायला जातात. जसं की समजा शिर्डीचा साईबाबा, तिरुपतीचा बालाजी हे असे देवी-देवतांचे पूजा करतात. यावरून मला असं सांगायचं आहे, की आपल्याला बाबासाहेबांनी हिंदू धर्मापासून अलिप्त करून जो बुद्धांचा नवा प्रकाश दाखवला, त्या प्रकाशाकडे आपण कधी वळणार आहोत? जसे की समजा तुम्ही जर ह्या जुन्या रूढी, चाली, परंपरेतून बाहेरच निघाला नाही, तर तो बुद्धांचा नवा प्रकाश आपल्याला कधीच दिसू शकणार नाही. यासाठी आपण आपल्या धर्मासाठी असणारी जी बाबासाहेबांनी सजेस्ट केलेली जी बुक्स आहेत, जसे की बुद्ध आणि त्यांचा धम्म, ह्यामधून बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं ज्ञान घ्या. बाकी बाबासाहेबांची माझी आत्मकथा आहे, यामधून किंवा मग केळुस्कर गुरुजी लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. अशी पुस्तकं वाचा. त्यामधून बौद्ध धर्माचे ज्ञान घ्या आणि ह्या जुन्या चालीरीतीमधून आजचा जो आपला समाज डायव्हर्ट होतोय, खास करून जी तरुण मंडळी आहेत,
जी विद्यार्थी दशेमध्ये राहणारी मुलं आहेत, त्यांना बौद्ध विहारामध्ये जाण्यासाठी इन्फ्लुएन्स करा. त्यांना बुद्ध विहाराची दारे दाखवा. जेणेकरून ते परत ह्या मानसिक गुलामगिरीमध्ये न फसता त्यांना एक मानसिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्यांना ह्या नव्या प्रकाशाकडे एक नवी वाटचाल मिळेल. धन्यवाद.